माविमच्या बचत गटातील महिलांना गणवेश शिलाईतून मिळाला आधार. समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत बचत गटाच्या महिलांना मिळाला स्वयंरोजगार. जिल्ह्यातील एकूण 8 गारमेंटमधील 438 महिलांना मिळाला रोजगार. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमधील इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील मुले तसंच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुलं यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. जिल्ह्यासाठी हे गणवेश तयार करण्याचं काम महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटामार्फत केलं जात आहे. प्राथमिक शिक्षण परिषदेनं यासाठी सहकार्य केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 12 तालुके आणि कोल्हापूर शहर असे 13 ठिकाणच्या शाळांना मोफत गणवेश देण्यात येणार आहेत. नियमित गणवेश तयार करून ते शाळांना देण्यात येणार आहेत. यामध्ये नियमित गणवेश संख्या ही 1,83,726 इतकी आहे. माविम मार्फत स्थापित लोकसंचलित साधन केंद्रामार्फत गारमेंट युनिट बचत गटातील महिलांना गणवेश शिलाईचं काम देण्यात आलंय. यामध्ये महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि महिलांना आर्थिक लाभ मिळावा हा मुख्य हेतू आहे. या उपक्रमातून जिल्ह्यातील एकूण 8 गारमेंटमधील 438 महिलांना रोजगार मिळाला. गणवेश शिवणकाम महिलांना देण्यापूर्वी गावाचे स्कोप मॅपिंग करण्यात आले. महिलांची संख्या निश्चित करण्यात आली. महिला दिवसाला किती ड्रेस शिवतात याची संख्या काढण्यात आली आहे. त्यानुसार गणवेश संख्या देण्यात आली आहे. माविम आणि लोकसंचलित साधन केंद्रमध्ये तसंच CMRC आणि शिवणकाम करणाऱ्या महिलेमध्ये गणवेश शिलाई कामासाठी करार करण्यात आलेत. वाहतुकीसाठी गारमेंट युनिटला स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. गणवेशीच्या कामामुळे महिलांना मोठा आर्थिक लाभ झाल्याची माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे यांनी दिली. या उपक्रमासाठी माविमच्या मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे, शिक्षणाधिकारी मीना शेडकर, गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील यांचं सहकार्य मिळालं.